सकाळीच आपला प्रवास चालू झालाय. चहा घेत होतो तेवढं ते युनिक दुकान दिसलं. ट्रकेतलं साऊंड सिस्टीम वगैरे सगळं जे जे लागतं ना सगळं सामान आहे. हे टायर चेक करायचं वगैरे सगळं, हॉर्न वगैरे, कूलर सगट. आणि इथं एक दुकान नाही असं ज्या लाईन लागली. फॅन पण आहे 12 व्होल्टवर चालणार. मरणाची मोठी रांग लागली. गाड्याचं ऑइल आणि ते मोठाल्या आमची तीच रांग इथे. रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. लई दिवसातून बोललोय मी. आता आहे ना 337 किलोमीटर राहिलाय ताजमहल आग्रा हा. आता तिकडे चाललोय आपण. बॅग वगैरे पॅक केल्या सगळ्या. बाबा इथे आता चहा घेतला होता बरं का, पण बंद चहा घ्यावा लागतो. परवा तेरवापासून मला कळायला लागलंय. गाडीचा थोडा आवाज येतोय बरं का, पण काय बघू आपण काय आहे काय नाही. गॅरेजवर मला ऑइल पण घ्यायचं आहे, कारण की आपल्या दोन्ही ऑइलच्या बाटल्या संपल्यात. बघू आपण गॅरेजवर पुढं. आता तिथं 6 वाजलेत, पुढं काय उघडले नाही गॅरेज अजून. मग म्हणलं बघू आता. बाबा बसले, बाबांनी घेतला चहा, मी घेतो आता टपकनी. निघू आपण आग्र्याला. फर्स्ट टाइम बाबा, फर्स्ट टाइम बघू राहिले मी. फर्स्ट टाइम बघतोय ताजमहल. लवकर पोहोचायचंय फक्त एवढा विषय तिथं. 2च्या आत गेल्यानंतर भारी होईल, कारण की 1 तास 2 तास आपल्याला बघायला भेटल. मग मथुरेला जायचंय, मग प्रेम मंदिरला जायचंय, स्टेचं बघायचंय तिथं जाऊन. 6च्या आत झालं सगळं, लय मस्त होईल. रात्री झोप कच झाली बाबा, रात्री झोप. गोळी नव्हती खाल्ली तुम्ही? गोळी नव्हती खाल्ली ती? नाही तुमची नाही, गोल गोळी खाल्ली होती तरी. पाय कस काय असं करतो पाय? तरी पण पाय ते तर नाहीये, पायचं नाही काही. पाय असं हे झालं का मग दुखत असं. आता असं बसल्यावर असा असा झाला का असा लांब करायला. मलाईच्या आहे, मलाईच्या आहे, मलाईच्या घ्यायचं तुम्हाला अजून? घ्यायचं का अजून? मलाईच्या बघू, ओढून बघू आपण, ओढून बघू ना. मागं ओढायचं म्हणतात बाबा. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही? इकडे जे कोणी भेटते ते सबस्क्राईब करतोय राव, तुम्ही सबस्क्राईब करीना राव. त्यांना मराठी सुद्धा येत नाही, तुम्हाला येते तुम्ही करीत नाही राव. टपाटपा करून घ्या राव, असं कसं आहे राव. शेअर करत जा आपलं व्हिडिओ. चला मी फॅन वगैरे घेतो इथं बसून आता मस्त मजाक करतोय. चला पुढं. माझं कुठं व्हिडिओ बसायला लागले. चहा घेतो मी, गार होईल माझ्या चहाला. बरे बरे बरे. वंदे भारत ट्रेन. लावलेला आम्ही ना एक ड्रम घेतला बरं का, सेफ्टीसाठी, की बाबा आपलं पेट्रोल संपलंय गाडीचं, पुढं कुठं भेटलं नाही हरिद्वारच्या तिकडं, त्यासाठी घेतला एक 5 लिटरचा ड्रम. तर जाता जाता घेऊ त्याला भरून. तो आपल्याला या गाडीत पेट्रोल टाकायचं आहे ना, तेव्हा घेऊ त्याला भरून. आता एकदम ओके मध्ये. चला आता 11:30 झालेत. 2 वाजता पोहोचतो ना आपण. अजून 130 जायचं. 130 नसतं, 130 बघा इथं. चला 130. फायनली यूपी एंटर झालो. आता आपण 11 किलोमीटर राहिलंय. 25 मिनिटं लागते. ट्रॅफिक आहे वाटतं. यूपी, उत्तर प्रदेश. फायनली एंटर झालो. पोहोचलोय आम्ही ताजमहलला. पण इतकी सॅड बातमी आहे ना, विषयच नाही करायचो. आज जुम्मा आहे आणि ताजमहल बंद आहे. बाहेरूनच दर्शन घ्या म्हणले ते. आता काय दर्शन घ्या, आता बाहेरूनच. किती लांबून आलोय कसं सांगायचं त्यांना. अरे काय राव, तिकीट घर इथंच आहे बघ, इथंच आहे तिकीट घर. पण ते जायचं कुठून काय, तिकडूनच जायचं वाटतं. चला बघू किती आत जाऊन देतात किती नाही. चला आता उद्या बघू, उद्या जर टाइम भेटला तर येऊ.
तिथे येऊन इतक्या लांबून काय फायदा झाला आणि त्याचे लोक बी काय मला बरोबर वाटले नाही. आता आहे ना गाडी तिथे पार्किंगला लावली ती 2 मिनिटासाठी फक्त. म्हणलं चला बघून येऊ काय आहे काय नाही. ते तिथून आहे ना लांबून बघायचं होतं ते पण बघितलं नाही, कारण की इतक्या लांबून ते लांबून बघणं त्यापेक्षा मग मोबाईलमध्ये बघितल्याला बरं होईल. मग ते मागायला लागला पार्किंगचे चार्जेस. म्हणलं ऑथॉरिटी कुठे आहे तुमची, बंद आहे तुम्ही पार्किंग चार्जेस कसं काय आता असं तर थोडं तू तुम्ही मी झाली तिथं. तो म्हणतो तू कले मी तिरकू पद्धत. म्हणलं चल आता मी शिकवू कॅरेक्टर. बघू आता उद्या जर झालं आपलं तर जेव्हा आपण नाही तर चाललोच आहे आपण. आता चाललोय आपण मथुरेला. कुठं चाललो बाबा, श्रीकृष्णाचं कोणतं गाव आहे, मथुराचं ते आपलं काय विसरलो मी. गोकुळला चाललोय. गोकुळला मंदिर आहे वाटतंय, ते बघायचं आहे आपल्याला. आणि मग आपल्याला प्रेम मंदिरला जायचं आहे. रात्री मुक्काम तिथंच आहे ना आपला. चला बघू. इथून आहे अजून 78 किलोमीटर आहे. चला बघून येऊ काय आहे काय नाही. बाकी आता ताजमहलचं उद्या हरिद्वारला बी जायचं आहे आपल्याला. लय अंतर होईल. हरिद्वारवरून येताना जर टाइम भेटला तर मग तसं बघू आपण, तसं करू काहीतरी जुगाड. हरिद्वारवरून येतानीच बघू एखाद्या वेळेस जर जमलं तर, कारण की मग आपल्याला इकडं वाराणसीला पण जायचंय. बघू काय होतंय काय नाही, रात्री डिसाईड करू. यमुना नदी आणि हा तिचा घाट आहे. लय फिरावं लागलं, मंदिर मागच राहिलंय. मंदिर शोधा ना कुठे, लय पार शोधू हैराण झालोय मी. लय वेळचं शोधितोय कुठे आहे काय माहिती मंदिर. पण इथं बोट वगैरे आहेत. तिकडे बी लावले होते बरं बोट. पाणी आहे ना बंधाऱ्याने आडून धरलंय, बाकी तरी वाहतंय पाणी बारीक बारीक. आणि हीच ती तिकडं ताजमहलच्या मागं जाती. पण ताजमहलचं काय आपलं नशीब नव्हतं आज. चला आपल्याला प्रेम मंदिरच्या तिकडे जायचंय. राहायची सोय अजून झाली नाही. मी डॉमेटोवाल्यांना फोन करतो बरं का, पण फोन उचलणार ते काय विषय काय माहिती. मस्त वातावरण इथं बी. आपण कृष्णाचं जिथं बालपण हे झालं ना तिथं आलेलं आहे सध्याला. मस्त वाटतंय. बाबा इथं थांबलेच, इथं कोणीच नाही त्याच्यामुळे काहीच कळाना. भेटली भो रूम, आणि रूमच्या बाहेरून काहीतरी अशा जाळ्या लावल्यात, कारण की इथं इतके माकडं येत. तुम्ही इथं झाडावर बघू शकतात. ते बघा ते बघा इकडं नुसते माकडं आहेत हो, लय गाणे माकडे. त्याच्यामुळे ती जाळ लावलेली आहे. चला भाऊ फायनली आपल्याला रूम भेटली, मस्त पैकी रूम झाली. आता 500 रुपये दिले एका नाईट, 500 रुपये दिले एका नाईटचे. बेडवर झोपा 200 रुपये बेडवर. आणि या रूमचे ना 700 रुपये सांगितले होते त्यांनी. हे बघा बाबा इथं बसले दादा, 700 रुपये सांगितले होते. त्याला बार्गेनिंग करून थोडे केले. 500 रुपये दे म्हणलं मला. आता उद्या दिवस राहायचंय. उद्या काय कारण की आपल्याला उद्या आहे ना, उद्या दिवस राहायचंय, कारण की उद्या आहे ना आपल्याला जायचंय हरिद्वार, ज्याच्यासाठी आपण पूर्ण, कारण की उद्या आपल्याला अशा ठिकाणी जायचंय त्यासाठी आपण ही पूर्ण ट्रिप चालू केली होती. ते म्हणजे हरिद्वार, उत्तराखंड. तिकडे आपण केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, गंगाचा उगम सगळं पाहणार आहे. मजा येईल. फक्त ती जेवणाची रूम भेटली पाहिजे. काय हार्ड नाही बरं का एवढं शोधायचं. रूम फक्त आहे ना नजर तेच ठेवली पाहिजे आणि कळलं पाहिजे, जाऊन थोडं बोलता आलं पाहिजे. काही टेन्शन नाही आहे. माझा मित्र गेलेला आहे, मित्र म्हणला काही टेन्शन नाही. तिथलचे लोक पण एकदम मस्त आहेत स्वभावाला, एकदम मस्त. काही टेन्शन नाही तिथं बी. चला आता आवरतो, थोडा हातपाय तोंड वगैरे धुतो, कारण की आता जायचंय थोडं विश्राम घाटला. तिथं आहे ना यमुनाचे घाट आहे तिथं, असं ते उतरतात पाण्यात वगैरे. तर तिथं जाऊ आपण थोडं, आणि मग तिथून पुढे जायचं आपल्याला वृंदावन प्रेम मंदिरला. तिथं आहे ना आता नाईटचा शो आपल्याला बघायला भेटेल. फायनली नाईटचा शो आपण बघणार आहे प्रेम मंदिरचा. तर चला आता आवरतो, लगे भेटतो 2च मिनिटावर. देखो या पर हम रुके हुए अभी. आता चाललोय आम्ही घाटला. परत आलोय वापस, कारण की लक्षात नसतं राहिलं कुठं थांबलोय नेमकी. आता एक फोटो काढून घेतो, म्हणजे कसं आहे टेन्शन नाही आपल्याला. आता ती यात्रा ॲप पण डाउनलोड केली आहे उद्याच्या याच्यासाठी. उद्या बघावं लागेल आता रूम वगैरे कुठे आहे काय हरिद्वारला, कारण की रात्र होणार त्या पावसाळ्याला. हा खरं सांगायच राहिलं. आवरून झाले आता पुढं निघालोय आम्ही. 6:45 झालेत. 8 वाजता ते मंदिर बंद होतंय. चला इकडे आहे घाट. आमचं नशीब इतकं फुटकं आहे ना भाऊ. पहिलं ताजमहल बघायला नाही भेटला, नंतर इकडून तिकडून रूम शोधली. आता आलोय प्रेम मंदिरच्या तिथं. परिसर मस्त आहे बरं का, सगळं बघा गर्दी तुम्ही बघू शकतात. भैया मंदिर के लिए इधर से है ना, चलो इधर से जाना है हमको. 15-20 मिनिटं राहिलेत मंदिर बंद व्हायला. पार्किंग वाल्याने सुद्धा 50 रुपये घेतले. काय येड्याचा बाजार लावलाय सगळा. चला जाऊन बघून येऊ. बघा गर्दी बघा.
तुम्ही हरवता डोके आता इथं लय जण गर्दी देखो गर्दी देखो काय माहिती आता मंदिर चला यांच्या सोबत जायचं कुठतरी तर शोधन मंदिर आपल्याला लय डेंजर गर्दी आहे लय बेकार इतकी गर्दी नाही तर कमीत कमी 1000 लोक असते बाप रे बाप आत बघू शकता तुम्ही राधा कृष्णाची किती मस्त मूर्ती आहे आता थोडी ब्लर दिसते बर का बघा काय मस्त आहे मंदिरच लय मस्त आहे ते बघा इथूनच बघायचं आता कारण की आज जायला चान्सच नाहीये लय गर्दी जबरदस्त बघा कसं आहे बाबा हा गर्दी बघा ना ती गर्दी वो बंद मंदिर आता तेव्हा तिकडे गेट पण बंद केलंय लाईटी पण बंद झाल्या भाऊ दम खा ना लय रेटी करतात लोक असे धोपतील नाही आता गाड्या जाणे तो गाड्या जाणे तो त्यांचा रोड आहे जान दो खाना खाने के लिए किधर तो रुकना पड़ेगा पहले तो अभी थोड़ी देर में पार्किंग सब खत्म इधर भीड़ सब खत्म हो जाएगी गाड़ी पार्क क्योंकि मंदिर बंद हो झालंय आता जेवायचं बघावं लागेल कुठेतरी आता आले का बाबा ओके क्लासिक घोडागाडी क्लासिक घोडागाडी घोडागाडी ही लय दिवसातून बघितली चला बर का मी प्रेमानंद महाराजांचं इथंच कुठतरी इकडं मला काय अजून ते कळा ना कुठे येते म्हणजे 3:30 वाजता येते आता विचारलं तिकडे त्यांचं हॉटेल आहे ते त्यांचं आहे ना मस्त आहे 3:30 ला येते पण आता 3:30 ला आपलं होतं का नाही आवरून काय माहिती आपण जमलेलं झोपेतच असतो आपण तरी प्रयत्न करून बघू मला वाटतंय पण गर्दीला असणार आहे मोठे इंजन बघू